सध्या आपण भोसरी विधानसभेतील मुशी या भागात आहोत आणि इथले स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांनाच विचारत काय वाटतं बरं, येणाऱ्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये आपण सध्या पाहिलं एकीकडे रवी लांडगे इच्छुक आहेत, एकीकडं अजित भाऊ गव्हाणे देखील त्यांचं सध्या स्थानिक पातळीवर चांगल्या प्रकारे कामकाज सुरू आहे. एकीकडे 2 टर्म असे राहिलेले महेश लांडगे देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं कामकाज कशा प्रकारे आहे आणि काय वाटतं तुम्हाला? काय आहे की मी विलास सस्ते बोलतोय मुशीमधून. काय मुशी गावाचा जर विकास पाहायला गेला तर आज मुशी गावामध्ये भाजी मंडईचा प्रश्न मोठा आहे. इथं भाजी मंडई नाला आहे. नाल्यामधून जर पाहायला गेलं तर गावचा या ठिकाणी गावचा मोठा भंडारा भरला जातो. लाखो लोक त्या ठिकाणी जेवण केलं जातं त्यांनी. काय त्या ठिकाणी नाला आहे मोठा, खिटूनच त्या जेवणाच्या ठिकाणी नाला. तो नाल्याचं अद्याप काही काम झालं गेलेलं नाही. गेल्या मला वाटतं ते अजून ह्याच्या मागच्या आमदारांनी आश्वासन दिलं, ह्या आमदारांनी आश्वासन दिलं, अद्याप काही त्याचं काही कामं तिथले काही झालेलं नाही. ते देवस्थान या गावचं ग्रामस्थ जेवणचं मेन देवस्थान आहे तिथलं. ते मोठ्या प्रमाणात लाखो लोक त्या ठिकाणी येऊन त्याचा अन्नप्रसादाचा लाभ घेतात. त्या ठिकाणी त्याच्या समोरील भाजी मंडईचं एकच शेड झालं, आणखी 2 शेड त्या ठिकाणी बाकी आहे. ते एक शेड होऊन त्याच्यात बाजूला नाला आहे, त्या नाल्यावर 2 शेड होणार होते, त्याचंही अद्याप काही काम झालेलं नाही. एकंदरीत तुम्ही सांगताय त्याप्रमाणे म्हणजे भोसरी विधानसभेतील आमदार जे आहेत ते त्यांच्याकडून कामकाज झालं नसल्याचं तुम्ही म्हणताय. कारण आता तुम्ही 2 वेळा त्यांना निवडून दिले तरीसुद्धा कामकाज झालेलं नाही आहेत. 3री वेळेस तुम्ही चान्स देणार सगळे नागरिक? आता 3री वेळेचं कसं आहे माहिती आहे का, आता 3री वेळेचं आमदारांचं काम, आमदारांनी येऊन जागजागी प्रश्न कोणाचे आहेत प्रश्न. आज लक्ष्मीनगरमध्ये रहिवासी 2,000-3,000 लोक आहे लक्ष्मीनगरमध्ये. आज जाण्या येण्याला एकच रस्ता आहे, दुसरा रस्ता नाही. जायचा रस्ता तोच आणि यायचा रस्ता तोच. रस्ता बराचसा फुटलेला आहे पुढं. काय मोठं इथं पुणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठं काम हॉस्पिटलचं त्या ठिकाणी चालू आहे. काय आणि त्या जाण्याला तो मटेरियल न्यायला तोच रस्ता आहे, न्यायला तोच रस्ता आहे. नागरिकांचा पण तीच वर्दळ आहे रस्त्याची. त्यामुळं ते रस्त्याचं काम अद्याप काही झालेलं नाही. डीपी प्रश्न आहे तसेच अजून 5 वर्ष तसंच डीपीच्या रस्त्यांचे कामं तसेच कामं झालीच नाही आहेत. डीपीच्या रस्त्यांचे कामं नाही झालेली. नागरिकांची याच ठिकाणी अशा प्रकारे प्रतिक्रिया येते की प्रभागातली कामं सध्या झालेली नाही आहेत. नागेश्वर भंडारा असेल किंवा इथं जे काही ज्या ठिकाणी भरतो नागेश्वर महाराजाचा भंडारा त्या ठिकाणी जे काही विकास होणं गरजेचं होतं तशा प्रकारे विकास झाला नसल्याचं या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, सध्या प्रभागातली कामकाजं झालीत का आणि कोणती झालीत आणि कोणती नाही झाली? बरेचशी जागा राहिलेली आहेत कामं व्हायची बाकी. मग एकंदरीत या ठिकाणी आता सध्या 2 टर्म निवडून आलेले महेश लांडगे आहेत. आता या ठिकाणी अजित भाऊ गव्हाणे आहेत. इकडे पाहिलं गेलं तर रवी लांडगे इकडे आहेत. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला, आता तुम्ही 3ऱ्या वेळेस त्यांना चान्स देणार की नाही? 3ऱ्या वेळेस नाही चान्स, नवीनलाच चान्स मिळायला पाहिजे. मुशी या भागात आहोत आपण सध्या आणि माझ्या इकडल्या साईडला जर पाहिलं गेलं तर आपण हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक म्हणलं की अक्षरशः तळागाळातलं राजकारण जे आहे ते हलवायचं जर म्हटलं तर या ज्येष्ठ नागरिकांपासूनच राजकारणाची जी आहे ते उलथापालथ होत असते. सगळे राजकारणी जे आहेत म्हणजे राजकारणी बाजूला आणि हे ज्येष्ठ नागरिक एका बाजूला, यांच्यापासूनच सगळं राजकारण जे आहे ते ह्याची उलथापालथ होत असते. ज्येष्ठ नागरिक आहेत, काय वाटतं त्यांना आपण विचारा. बाबा, खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 वेळा निवडून आले महेश लांडगे आहेत, इच्छुक आहेत. इकडं अजित भाऊ गव्हाणे आहेत, रवी लांडगे आहेत. काय वाटतं एकंदरीत प्रभागातला विकास झाला का? आता माझ्या मनाने असं वाटतं की ना झालं, एकदा झालं, 2दा झालं. आता हे होतकरू मुलांना द्यावं. चांगलं आहे. अच्छा, चांगलं आहे. हां, ही पोरं करते जवान आहे. तर माझं असं मत आहे की आता हे होतकरूंना द्यावं चान्स. अशी नवीन चेहरा, मनापासून इच्छा आहे. नवीन चेहरा. हां, नवीन चेहरा. कसं नवीन चेहरा आता आपल्याला अनुभव आला. पोरांनी का हे व्हायचं. बरोबर, माझी इच्छा आहे की बुवा या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं. बरोबर. खरं तर पाहिलं गेलं तर मला एक राहून असा एक प्रश्न पडतो. सध्या भोसरी विधानसभेमध्ये तसं पाहिलं गेलं तर महेश लांडगे हे 2 वेळा निवडून आलेत. या ठिकाणी सगळे जे नगरसेवक आहेत महेश लांडगेंना गेल्या 5 वर्षी नाही तर त्याच्या 5 वर्ष 10 वर्ष चांगल्या प्रकारे सपोर्ट होता. या ठिकाणी सध्या पाहिलं गेलं तर सध्या आता भारतीय जनता पार्टीमध्ये नाराजी आहे. सगळे नगरसेवक, काही नगरसेवक बाहेर पडलेत. ती नाराजी उघडपणे दिसून येते. तुम्हाला काय वाटतं की नवीन पिढीला आहे ना चान्स द्यावा अशी माझी मनापासून. विकास झाला का प्रभागातला? हो, विकास झालाय का प्रभागातला? मुशीचा काय केला विकास? आमचे हे जाऊन बघा,
स्मशानभूमी कशी आहे. अच्छा. हां, ज्या गावचा विकास झाला, चिखलीचा झाला, चरवलीचा झाला, मोशीचा काय झाला, अजून गरिबांसाठी ते हे करायचे म्हणले त्याचं बी अजून तपास नाही. तर असं म्हणजे मोशीत एवढा विकास झाला नाही म्हणावा असं. नक्कीच या ठिकाणी नागरिकांचं असंच म्हणणं आहे की या ठिकाणी विकास झालेला नाही आहे. नागरिक आहेत अजून, नागरिकांना काय वाटतं आपण विचारतो. बाबा काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? विकासाचं काही खरं नाही. आम्हाला ज्येष्ठ नागरिकला बसायला सुद्धा जागा नाही ठेवली आहे पुढाऱ्यांनी. सगळी गावाची जागा देऊन टाकली, गायरान दिलं, मोकळ्या जागा दिल्या. अच्छा. नागरिकांना बसायला जागा नाही. आम्ही स्वतः घरचानी केलेली नाही बसायसाठी. अच्छा, नवीन संधी यावेळी. हा, नवीन संधी तर द्यायलाच पाहिजे. एक वेळ केलं 5 वर्ष, परत 10 वर्ष केलं. आता नवीन याला संधी द्यावी, नवीन पक्षाला द्यावं, काहीतरी होईल. नाही, परिवर्तन झालं पाहिजे थोडं तरी. परिवर्तन पाहिजे. 2 वेळा आता त्यांना चान्स दिलाय, तिसऱ्या वेळेस दुसरा पाहिजे. अपेक्षा आम्ही करतो ना की काहीतरी घडन बाबा, पण काही घडतच नाही. किती वर्ष झाली इथं असंच चाललं. असं आमचं वैयक्तिक मत आहे, एवढंच सांगणार आपण. नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक, काय वाटतं तुम्हाला? जे आता सांगितले ना आमच्या बोराडेंनी जे सांगितले तेच योग्य आहे. तरुणांना भाव द्यावा त्यांनी. काय तरुणांना भाव द्यावा. प्रभागातली कामं झालीत का? प्रभातली काय कामं झाले काहीच नाही. काहीच नाही झाली. स्मशानभूमी असेल किंवा प्रभागातली भूमीचंच काम झालेलं नाही. कामच नाही झालेली. अजून चरवली चिखलीची मशानभूमी जर पाहिजे तर मोशीचं काहीच नाही एवढं. नवीन चेहऱ्याला संधी यावेळेस. नवीन चेहऱ्याला संधी देणार? हो. तुम्हाला एकंदरीत सध्या विधानसभा सुरू आहे, सध्या मोशी नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय आता राजकीय क्षेत्र आहे, कोण कुणाचं पक्षबळ काय, कुणाचं काय, जशी कॅज्युलिटी असेल तसं प्रत्येकाचं. कामं झाली का पण इथली कामं आता तसं म्हणायला गेलं तर काय मनाप्रमाणे नाहीच झाली तशी. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जसं पाहिजे तसं नाही झालेलं आहे. तसं नाही झाली. हां, काय वाटतं नवीन चेहऱ्याला संधी? हो, ते नक्कीच आहे, नक्कीच आहे. ते नवीन चेहऱ्याला संधी मिळालीच पाहिजे. आता पहिलं जे काय आहे ते सुधारणा झाली पाहिजे यामध्ये. इथल्या मोशी स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांची देखील खूप नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. बाकीचे बाहेर पडलेत नगरसेवक. काय वाटतं तुम्हाला? बाहेर पडले म्हणजे आता बाहेर पडले का बाहेर गेले, अच्छा, याचं उत्तर आपल्यापाशी नाही. पण नाराजी आहे. नाराजी ही 100%. नवीन चेहऱ्याला संधी. हो, ओके. नवीन चेहऱ्याला संधी पाहिजेची. म्हणजे जे काम करणार आहेत त्यांना चान्स मिळालाच पाहिजे. जे सगळं विकास करणार आहेत, शहराचा विकास, बरोबर, आपल्या उपनगराचा किंवा आपल्या आता हे गल्ली बोळातून पण हे सगळं झालं पाहिजे. सगळे आपल्या नागरिकांच्या, सामान्य नागरिकांचा विकास झालाच नाही. विकास झालेला आहे पण म्हणावा असा नाही. पण नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे 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 ते नक्कीच पाहिजे. आज आपण भोसरी विधानसभेतील मोशी या प्रभागात आहोत. नागरिकांना काय वाटतं येणाऱ्या विधानसभेबाबत? नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक, काय वाटतं बाबा? खरं तर पाहिलं गेलं तर एकीकडे 2 वेळा निवडून आलेले या ठिकाणी आमदार महेश लांडगे आहेत. इथला प्रभागातला विकास झाला का? काय वाटतं तुम्हाला? विकास तर झाला आहे पण अजूनसुद्धा खूप गरज आहे. इथं भारतमाता चौक आहे, तिथं खूप ट्रॅफिक जाम राहते. नंतर हे रस्ते जे ते व्यवस्थित नाही, खड्डे खोदलेले पडलेले आहेत. तर हे काम तातडीने लवकर व्हायला पाहिजे. आणि लोकांच्या सुविधेसाठी अजून काय करता येईल चांगलं, ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करता येईल त्याच्यावर थोडंसं. विकास झाला का प्रभागात? विकासाचं तर आपण काय सांगू शकतो, पण जर पुन्हा त्यांना संधी मिळाली तर त्यांनी राहिलेल्या कामांकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का? आता तिथे जनतेच्या याच्यावर आहे. नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काही वाटत नाही त्याच्यामध्ये, पण जो बी येईल निवडून, नवीन आलो येऊ या कोणी असो, पण त्याने याच्या समस्याकडे स्पेशल लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अर्थातच कामं नाही आहेत, नवीन चेहऱ्याला संधी. मी तसं म्हणणार नाही, मी काही कोणत्या पक्षाचं नाही आहे. पण नागरिक म्हणून काय वाटतं? प्रभागातली कामं झालीत का? त्यांचे कामं काही असे नाही, त्या सोसायटीमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्या कामाबद्दल आमची काही नाराजी नाही आहे. ते आले तरी आम्हाला काही अडचण नाही.
आणि दुसरी एखादी व्यक्ती नवीन आली तर त्यांनी सुद्धा कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला काही त्याच्यात आम्ही काही ज्येष्ठ नागरिक कोणत्या पक्षाचे नाही आहे. आम्हाला सर्व आहे, पण काम माणूस करणारा पाहिजे आणि इमानदार. काम करणारा पाहिजे. काम त्यांनी केलं आहे असं आम्ही म्हणणार नाही की त्यांनी काम करणारा पाहिजे. आम्ही म्हणजे हे पार्टी किंवा त्या पार्टीकडून आम्ही बोलणार नाही, पण त्यांनी 5-10 वर्षामध्ये दिसतं आहे. आता हे पूल वगैरेचं काम करायला पाहिजे. हे रोडचं हे बी जरुरी आहे. भारतमाता चौकमध्ये इथे बी ट्रॅफिक वगैरे उड्डाण पूल म्हणा किंवा काही रस्त्याचे कामं असतील ते ट्रॅफिक वाढते ते त्याचा त्रास येतो. नक्कीच नागरिकांकडून असंच म्हणणं, त्यांच्या बोलण्यातून तरी असंच जाणवतं की प्रभागातली कामं अजून करणं या ठिकाणी बाकी आहेत. प्रभागातल्या समस्या अजून सुटलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतात येणारा जो कोणी विधानसभेमध्ये जो कोणी येईल तो इथल्या या प्रभागातला विकास करणारा पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नागरिक आहेत आपल्याबरोबर. काय वाटतं तुम्हाला? सध्या भोसरी विधानसभेमध्ये 2 वेळा निवडून आलेले सध्या महेश लांडगे आहेत. सध्या इच्छुक म्हणून इकडं अजित भाऊ गव्हाणे आहेत, रवी लांडगे आहेत. नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का आणि का मिळणार? याच्यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघ या संघामध्ये 2 वेळा महेशदादा लांडगे या ठिकाणी आमदार झालेले आणि या 2 टर्ममध्ये त्यांनी अतिशय भरपूर प्रमाणात कामं त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून केलेली आहेत. आमदारांचं विशेषतः सांगायचं म्हटलं तर ते सर्वसामान्यपर्यंत पोचलेला माणूस. म्हणजे आता पूर्वी कसं असायचं की एखाद्या आमदाराकडे जायचं म्हणलं तर एखाद्या नगरसेवकाला शिफारस करायला लागायची आणि तो नगरसेवक मग ते पुढे काम घेऊन जायचं. पण आता अशी परिस्थिती आहे की प्रत्येक कुठलाही माणूस कुठली अडचण आली की डायरेक्ट तो आमदारांना फोन करतो आहे आणि आमदार त्याची कामं करतात. असे महेशदादा लांडगे. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी जे महेश लांडगे 2 वेळा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस खूप होते. सध्या आता गळती लागलेली आहे, त्यांना नाराजी खूप आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? तेच तुम्हाला म्हटलं की ते नगरसेवकावर वगैरे कोण अवलंबून राहणारा माणूस नाही. तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेला माणूस आहे. पूर्वी कसं असायचं, हा नगरसेवक आहे मग त्या नगरसेवकांनी या भागातली कार्यकर्त्यांना त्या भागातली कामं बघायची आणि तिथून पुढं तो नगरसेवक त्या आमदारपर्यंत पोहोचवायचा. तर तशी परिस्थिती आता नाही. आमदारांनी ती परिस्थिती बदललेली. तुमचं कौल काही नागरिक म्हणून? आमचा नागरिक म्हणून महेशदादा लांडगेच 100% यावेळेला विजयी होते.